गुड इव्हनिंग एव्हरीवन. सगळ्यांना नमस्कार. आज विद्याशक्तीचं सायन्स क्लासमध्ये सगळ्यांना स्वागत आहे. सो आजच्या क्लासमध्ये आणि एक नवीन टॉपिक वरती आम्ही सिम्युलेशन बघूया. त्याच्याबद्दल आमचं कॉन्सेप्ट कसं आहे, कॉन्सेप्ट नॉलेज पण आम्ही समजून घ्यायला इकडे ट्राय करूया मग. ओके. सो येस. सो बिफोर आम्ही क्लास स्टार्ट करायचं पहिलं आजचं मोटिवेशनल स्टोरी बघूया मग. सो आता मी माझं स्क्रीन शेअर करते. येस, एव्हरीबडी कॅन सी माय स्क्रीन. सगळ्यांना माझं स्क्रीन दिसाले. सो व्हॉट द कोट टेल्स अस, कोट काय सांगाले आम्हाला? सक्सेस इज मेड ऑफ 1% ऑफ लक अँड 99% ऑफ स्वेट. सो तुम्हाला सक्सेस पाहिजे म्हटलं तर 99% तुम्ही काय करावं? तुम्ही हार्डवर्क करावं. येस, यू हॅव टू वर्क हार्ड. आणि 1% काय राहते त्याच्यामध्ये? लक राहते. 1% of hard work and 99% of luck is nowhere, doesn't give you success at all. तुम्हाला नुसतं 1% तुम्ही हार्डवर्क केलं तर आणि 99% लक हुलं तर होते काय म्हटलं तर इट इज नॉट एट ऑल पॉसिबल. सक्सेस तुम्हाला नाही येते, तुमच्याकडे नाही येते. सो तुम्हाला सक्सेस पाहिजे तर तुम्ही काय करावं? यू हॅव टू वर्क हार्ड. तुम्ही त्याच्याबद्दल कोणचा बी विषय राहू दे, स्टडीज राहू दे या फिर तुमचे गोल्स राहू दे, तुम्ही त्याच्यासाठी काय करावं? हार्डवर्क करावं, एफर्ट्स घालावं. नंतरच तुम्हाला काय मिळते? सक्सेस मिळते. विदाउट हार्डवर्क यू कॅनॉट गेट सक्सेस. ओके. सो एव्हरीबडी हॅज टू, सगळ्या सगळ्या स्टुडंट्स काय करावं? तुम्ही तुमच्या स्टडीज बद्दल तुम्ही एफर्ट्स घालाव. नवीन नवीन विषय तुम्ही शिकून घेतला तर, तुम्ही प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला काय मिळते? चांगली मार्क्स मिळते. येस ऑर नो? तुम्हाला सक्सेस मिळते. ओके. सो आजचं टॉपिक काय आहे? इट इज फन विथ डान्सिंग बॉल्स. सो डान्सिंग बॉल्स म्हटलं तर काय? आज आम्ही बॉल घेऊन डान्स करायचा आहे काय? सो फन पण घेऊले मी. सो मी तुम्हाला बॉल्स देतो, सगळेजण आज डान्स करा. बिलकुल बी नाही. फन विथ डान्सिंग बॉल्स म्हटलं तर आम्ही एक नवीन टॉपिक वरती सिम्युलेशन बघालो, दॅट इज रिलेटेड टू नॅप्थलीन बॉल्स. ओके. मॉथ बॉल्स आम्ही काय सांगतो नाही, त्याच्यावरती आज आम्ही एक सिम्युलेशन बघतो. त्यांनी पण डान्स करते. ते बॉल्स पण काय करते? ती डान्स करते. ती कसा करते डान्स? ते डान्स करते कवा म्हटलं तर त्यांनी एक सोल्युशन मध्ये रिॲक्शन होलं तर मॉथ बॉल्स डान्स करते. ओके. सो तुम्हाला माहित आहे हे सोल्युशन काय राहते या फिर मॉथ बॉल्स म्हटलं तर काय? येस. तो आता आम्ही फर्स्टली बघूया की नेप्थलीन बॉल्स या फिर मॉथ बॉल्स म्हटलं तर काय, ते कसं राहते, दिसायला कसं दिसतंय आणि त्याचं कॉन्सेप्ट थोडं, प्रॉपर्टीज थोडं आम्ही बघूया. ते झाल्यानंतर आम्ही काय बघूया? त्याच्यावरती सिम्युलेशन बघूया. आणि सिम्युलेशन मध्ये काय आम्हाला नॉलेज कसं बद्दल येते, कसं ते ऍक्च्युअली मॉथ बॉल्स पण डान्स करतेत काय आणि डान्स कुठं करतेत. ओके. सो ते आम्ही अंडरस्टँड करून घेऊ आम्हाला. ऑलराईट. सो फर्स्टली आम्ही आता आजचं कॉन्सेप्ट वरती वर्ड वॉल ऍक्टिव्हिटी बघू आम्हाला. ओके. सगळ्यांना माझं स्क्रीन दिसाले? येस. ओके. 1 मिनिट. ओके. सो नेप्थलीन बॉल्स आणि बेकिंग सोडा वरती आमचं काय आहे? वर्ड वॉल ऍक्टिव्हिटी इकडे बघू आम्हाला. सो आमचं टायटल काय आहे सिम्युलेशनचं? फन विथ डान्सिंग बॉल्स. इकडे डान्सिंग बॉल्स कोण आहे? नेप्थलीन बॉल्स आहे. ओके. मॉथ बॉल्स पण मन सांगतो मी. फर्स्ट वन, नेप्थलीन बॉल्स. नेप्थलीन बॉल्स कसं राहते ती? इकडे बघायला तुम्ही ह्या टाइप राहते. तुम्ही कॉमन लँग्वेज मध्ये आम्ही डांबरची गोळी म्हणून सांगतो. कॉमन लँग्वेज मध्ये आम्ही काय बोलते नाही, त्या टायमाला डांबरची गोळी म्हणून सांगतो. येस. व्हाईट कलरची बॉल्स राहते. त्याला आम्ही ऍक्च्युली त्याचं वर्ड काय आहे, व्हॉट इज अ नेम फॉर इट, त्याचं नाव काय आहे? मॉथ बॉल्स या फिर नॅप्थलीन बॉल्स म्हणून सांगतो आम्ही. ओके. दे आर नोन ऍज मॉथ बॉल्स.
नेप्थिलीन बॉल्सला आम्ही काय म्हण सांगतो? मॉथ बॉल्स म्हण सांगतो. कशाला आम्ही मॉथ बॉल्स म्हण सांगतो त्याला? एनीबडी? कशाला सांगतो? कशाला म्हटलं तर, मॉथ म्हटलं तर एक तरचं किडा ते, इट इज अ इन्सेक्ट. ओके. मॉथ्स म्हटलं तर किडे ते. ते काय करतात म्हटलं तर, आमच्या काय आम्ही कबर्ड मध्ये या फिर ट्रंक मध्ये आम्ही काय कपडे ठेवते ना. लई दिवस झाल्यानंतर तुम्ही कोणते बी कपडे काढून घ्या कबर्ड मध्ये या फिर ट्रंक मध्येच, तुम्ही तिथं बघितलं तर कपडेला काय होते, धाकटी धाकटी होल्स होते. येस. सो हे मॉथच काय राहते नाही, किडा काय राहते ती, ते कपडे खाते, खाऊन त्याच्यामध्ये होल्स करते. सो मॉथ बॉल्स हे मॉथला काय करतात म्हटलं तर, नेप्थिलीन बॉल्स काय आम्ही तिथं कबर्ड मध्ये कुठं कपडे ठेवतो या फिर ट्रंक मध्ये तुम्ही मॉथ बॉल्स घालून ठेवलं तर, हे काय किड राहतात नाही, त्यांना काय करते ते मारून सोडते. ओके. सो इट kills the moth insects. So that's why naphthalene balls are also called as moth balls. ओके. सो मॉथ एक काय एक तरकाचा काय किडा आहे ना, त्याला ते मारून सोडते नॅप्थलिन बॉल. त्यांनी काय, नॅप्थलिन बॉल बाय चान्स त्यांनी खाल्लं तर या फिर त्याचा स्मेल घेऊन त्याला मारून सोडते. त्याच्यासाठी नॅप्थलिन बॉल्सला आम्ही मॉथ बॉल्स म्हणून सांगतो. ओके. नेक्स्ट, नेप्थिलीन इज अ हायड्रोकार्बन मेड फ्रॉम क्रूड ऑइल अँड टार. सो नेप्थिलीन काय आहे ऍक्च्युअल मध्ये? हे एक हायड्रोकार्बन आहे आणि आम्ही क्रूड ऑइल ऑइल आणि टार घेऊन त्याला आम्ही तयार करतो. ओके. इट्स ऑल्सो प्रोड्युस्ड फ्रॉम द बर्निंग ऑफ नॅचरल और अननॅचरल सबस्टेन्सेस सच ॲज ट्रीज, कोल और सिगरेट्स. सो नेप्थिलीन आम्ही काय करतो, इवन थोडी नॅचरल नैसर्गिक आम्ही काय सांगतो ना, नॅचरल सबस्टेन्सेसला आम्ही या फिर अननॅचरल सबस्टेन्सेसला म्हटलं तर मॅन मेड सबस्टेन्सेसला आम्ही बर्न केलो पण तेव्हा पण हे नॅप्थलिन प्रोड्यूस होते. फॉर एक्झाम्पल आम्ही ट्रीज बर्न केलो तर या फिर कोल बर्न केलो तर या फिर सिगरेट्स आम्ही बर्न केलो तर आम्हाला काय प्रोड्यूस होते? नॅप्थलिन प्रोड्यूस होते. नॅप्थलिन ऍक्च्युली कसं प्रिपेअर करते ती? क्रूड ऑइल आणि टार घेऊन प्रिपेअर, ते एक ऍक्च्युली हायड्रोकार्बन आहे. ओके. इट वॉज फर्स्ट एक्सट्रॅक्टेड फ्रॉम कोल टार बाय इंग्लिश केमिस्ट अँड फिजिशियन जॉन किड इन 1819. सो नेप्थिलिन ऍक्च्युली कवा त्यांनी फाइंड आउट केलं? इट वॉज फाउंड आउट इन 1819. सो 1819 मध्ये जॉन किड, एक केमिस्ट आणि फिजिशियन, इंग्लिश केमिस्ट आणि त्यांनी फिजिशियन आहे, त्यांनी एक्स्ट्रॅक्ट केलं नेप्थिलीन कोल टार मध्येच त्यांनी एक्स्ट्रॅक्ट केलं. ओके. आणि हे एक सिग्निफिकंट काय होतं, एक डिस्कवरी होतं. ओके. कशाला म्हटलं तर, आम्हाला माहित झालं की कोल टार पण आम्ही फ्यूल सोडून दुसऱ्या विषयाला पण आम्ही यूज करायला येते. सो कोल टारचं युजेस या फिर ऍप्लिकेशन्स आम्हाला माहित होलं इकडं. ओके. सो नेप्थिलीन बॉल्स आम्ही कशासाठी यूज करतो? फर्स्टली पेस्ट कंट्रोल. आता तर मी सांगितलो, मॉथ सारखं किडा काय राहते ते मारायला आम्ही काय करतो? नेप्थिलीन बॉल्स यूज करतो. आणि डोरीरायझर म्हणून सांगतो मी. डिओडोरायझर म्हणून सांगतो. डिओडोरायझर म्हटलं तर काय? एनीबडी? डिओडोरायझर म्हटलं तर काय? एनीबडी? सो त्यांना आम्ही डिओडायझर म्हण कशाला सांगतो? नेप्थिलीन बॉल्सला कशाला आम्ही डिओडायझर म्हण सांगतो? बिकॉज त्यांचं एक लई स्ट्रॉंग सेंटर आहे, स्ट्रॉंग स्मेल आहे, स्ट्रॉंग स्मेल आहे. ओके. सो त्याच्यासाठी काय होते, त्यांनी एक काय करते ते वास काय येते ना, त्याचं लई स्ट्रॉंग राहते. सो ते आम्ही त्याला वॉर्ड्रोब्स मध्ये घालून ठेवतो या फिर टॉयलेट्स मध्ये घालून ठेवतो या फिर शू रॅक्स मध्ये घालून ठेवतो. सो दॅट आम्हाला चांगलं एक वास यावं, घाण वास याच प्रिव्हेंट करायला आम्ही नेप्टोलिन बॉल्स यूज करतो. सो त्याच्यासाठी डिओडोरायझर म्हणून सांगतो त्याला. ओके. नेक्स्ट, केमिकल इंटरमिडिएट. केमिकल इंटरमिडिएट म्हटलं तर आम्ही नेप्थिलीन बॉल्सचा मॅन्युफॅक्चरिंगला पण यूज करतो. कुठं मॅन्युफॅक्चरिंग मध्ये कुठं यूज करते ती? फॉर एक्झाम्पल
डाईज, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ डाईज काय राहतेत ना, त्याला पण आम्ही काय करतो, यूज करतो. ओके. येस. बट नेप्थलीन बॉल्स थोडी काय है, टॉक्सिटी प्रॉब्लेम्स या फिर सेफ्टी कन्सर्न्स पण आहे. ते आम्ही जास्त यूज केलं तर पण त्रास होते. बिकॉज त्यांचं आम्ही लई यूज केलं तर आम्हाला काय होते, लई हार्मफुल पण आहे ते. कशाला म्हटलं तर टॉक्सिसिटी. Because of continuous use या फिर continuous exposure of naphthalene, we may get some serious diseases also. ओके. नेप्थिलिन गॅस आम्ही कंटिन्यूस यूज केलं तर, सॉरी, नेप्थिलिन बॉल्स आम्ही कंटिन्यूस यूज केलं तर, या फिर त्याचा वास आम्ही कंटिन्यूस घेतलं तर आम्हाला हेल्थ इश्यूज होते, फॉर एक्झाम्पल कॅन्सर. ओके. आणि त्याचा मिसयूज होलं तर, कुणाकडं काय तर ते हातात लागलं या फिर धाकटं पोरं ते खाल्लं तर काय होते, त्यांना हेल्थ इश्यूज होते. फॉर एक्झाम्पल वॉमिटिंग, डायरिया, हे सगळं इश्यूज होते. ओके. आणि ते एक टॉक्सिक गॅस रिलीज करते. सो ते गॅस आम्ही इनहेल केलं तर, आम्ही आत घेतलं तर, श्वास घेतला तर पण आम्हाला लई हेल्थ इश्यूज होते. ओके. सो आम्ही काय करावं, ते ऍज मच ऍज नेसेसिटी होलं तर एवढंच यूज करावं, नाहीतर नाही. सो हे काय आहे, एनीबडी कॅन टेल मी व्हॉट इज दिस? इट इज नोन ऍज बेकिंग सोडा. मी काय म्हणून सांगतो त्याला, बेकिंग सोडा. सो बेकिंग सोडा आम्ही कशासाठी यूज करतो? युजली बेकिंग करायला लई यूज करतो. येस और नो? केक करायचं आम्हाला, येस और नो, लई यूज करतो. सो बेकिंग सोडा, इट इज अ सोडियम बायकार्बोनेट सॉल्ट. सो त्याचं नाव काय आहे ऍक्च्युली? सोडियम बायकार्बोनेट सॉल्ट है. कॉमनली नोन एज अ, sorry, which is commonly used as a baking ingredient for leveling and rising of baked goods. So हे आम्ही कशासाठी कॉमनली यूज करतो? बेकिंगला लई जास्त यूज करतो. ओके. ते एक सोडियम बायकार्बोनेट सॉल्ट आहे. आम्ही त्याला बेकिंग मध्ये, केक बेक करायला, येस, सो बेक्ड फूड्स तयार करायला आम्ही हे यूज करतो. कशासाठी म्हटलं तर, ते काय, सॉफ्टनेस यायला आणि ते स्पॉन्जीनेस यायला, केक मध्ये स्पॉन्ज या फिर सॉफ्टनेस यायला आम्ही बेकिंग सोडा यूज करतो. इट इज अ white crystalline odorless powder that's weakly basic, tastes slightly salty, and it is soluble in water but not alcohol. So त्याचं प्रॉपर्टीज काय आहे, ते ऍक्च्युली व्हाईट कलरचं क्रिस्टलाइन पावडर आहे. ओके. बेकिंग सोडा कसं राहते, व्हाईट क्रिस्टलाइन पावडर राहते आणि ओडरलेस, त्याच्या स्मेल नाही आहे. ओके. स्मेल बिलकुल भी नाही आहे. आणि ते एक ऍक्च्युली बेसिक आहे, वीकली बेसिक. ओके. वीकली बेसिक आहे म्हटलं तर ऍसिडिक बेसिक म्हणा असं प्रॉपर्टीज येतात. येस. सो बेकिंग सोडा काय आहे, वीकली बेसिक आहे. आणि त्याचा टेस्ट कसा राहते, सॉल्ट, नम मीठ राहते ना, मीठ सारखं राहते. ओके. आणि वॉटर मध्ये काय आहे, हे सोल्युबल आहे, डिझॉल्व्ह होते. बट अल्कोहोल मध्ये इट इज नॉट सोल्युबल. ओके. Its key property is reacting with acids or heat to release carbon dioxide gas. So हे काय होते, acids, बेकिंग सोडा acids रिॲक्ट होलं तर काय रिलीज करते, कार्बन डायऑक्साइड गॅस रिलीज करते. सो त्याला आम्ही अँटासिड या फिर क्लीनिंग एजंट या फिर लेवलिंग एजंट पण सांगतो. ओके. बिकॉज ते कार्बन डायऑक्साइड गॅस काही रिलीज करते ना, ऍसिड सारखं रिॲक्ट होऊन, त्याच्यासाठी आम्ही त्याला अँटासिड या फिर क्लीनिंग एजंट या फिर लेवलिंग एजंट पण सांगतो. ओके. येस. आता आम्ही नेप्थलीन बॉल्स आणि बेकिंग सोडावरती काय बघितलो, आम्ही ते कॉन्सेप्ट बघितलो. सो आता आम्ही काय बघणार आहे इथं, आता आम्ही त्याचं एक्सपेरिमेंट बघूया म्हण. सो एव्हरीबडी रेडी? ओके. सो इथं तुम्ही काय बघाला, इथं थोडी इक्विपमेंट्स आहे. कोणची कोणची आहे? फर्स्टली बीकर आहे. आणि ते झाल्यानंतर काय आहे, ते झाल्यानंतर बेकिंग सोडा आहे आणि नेप्थलीन बॉल्स, बीटरूट एक्स्ट्रॅक्ट आणि विनेगर आहे. ओके. सो फर्स्ट मी काय करतो, विनेगरचं बॉटल काय आहे ना, त्याचं कॅप ओपन करतो. ओके. नंतर विनेगर मी काय करतो, हे काय आमचं बीकर आहे ना, खाली बीकर
काय आहे ना त्याच्यामध्ये विनेगर घातलो. ओके. सो विनेगर किती घातलो? 2/3 ऑफ द बीकर. बीकरचं 2/3 पार्ट काय घातलो मी? विनेगर घातलो. ओके. सो विनेगर घातल्यानंतर मी काय करतो इथं? हे स्पॅच्युला घेऊन मी बीकर मध्ये काय घालालो? नेप्थलीन बॉल्स घालालो. 1 मिनिट. ओके. नेप्थलीन बॉल्स काय करालो? बीकर मध्ये घातलो. ओके. हे झाल्यानंतर आता काय करायला पाहिजे आम्ही बेकिंग सोडाचा कॅप ओपन करतो. आता बॉटलचा कॅप ओपन करून बेकिंग सोडा काय करतो इथं? 1 मिनिट. 1 मिनिट हा. येस. स्पॅच्युलाला उपयोग करून बेकिंग सोडाचं, येस, बेकिंग सोडा कुठं घातलो मी? हे बीकर मध्ये घातलो. तर काय व्हायलेत? कॅन यू सी द डान्सिंग बॉल्स? येस, डान्सिंग बॉल्स काय होलं इथं? त्यांनी डान्स करालत. येस, डान्स करालत. येस और नो? अप अँड डाऊन त्यांनी केलं. येस और नो? त्याच्यासाठी आम्ही त्याला नॅप्थलिन बॉल्स डान्सिंग बॉल्स म्हणून सांगितलं. बट ऍक्च्युली त्यांनी डान्स कशासाठी केलं? वाय डिड दे डू दॅट? एनीबडी कॅन गेस? एनीबडी कॅन टेल मी कशासाठी केलं? आणि एकदा बघा. आता मी हाफ स्पून काय केलतो? बेकिंग बेकिंग सोडा घालतो. आता 1/4 स्पून काय करतो? आणि एक 1/4 स्पूनचं बेकिंग सोडा बीकर मध्ये घालतो मी. आणि बघा कसं झालं. आणि आता मी बीटरूट एक्स्ट्रॅक्ट काय केलं इथं? ऍड केलो. येस, बीटरूट एक्स्ट्रॅक्ट काय केलं इथं? ऍड केलो. येस. सो बीटरूट कशासाठी ऍड केलो म्हटलं तर बीटरूट एक्स्ट्रॅक्ट इज अ नॅचरल डाय. ओके. ते नॅचरल डाय आहे, त्याच्यासाठी ते प्रॉपरली आम्हाला दिसते ते कसं डान्स करालेत म्हण. ओके. सो कशासाठी ऍक्च्युली नॅप्थलिन बॉल्स रिॲक्ट करते ती? when baking soda reacts with vinegar or hydrochloric acid. So baking soda काय व्हायले? हायड्रोक्लोरिक ऍसिड. हायड्रोक्लोरिक ऍसिड इज नथिंग बट विनेगर है इथं. सो बेकिंग सोडा कवा विनेगर विनेगरला रिॲक्ट होते तेव्हा काय रिलीज व्हायले? कार्बन डायऑक्साइड गॅस रिलीज व्हायले. सो आता आम्ही बघितलो बेकिंग सोडा युजली ऍसिडच संग रिॲक्ट होलं तर ऍसिड संग रिॲक्ट होलं तर काय होते? कार्बन डायऑक्साइड गॅस रिलीज होते. येस और नो? सो कार्बन डायऑक्साइड बबल्स adhere to the naphthalene balls and bring them upwards. The process continues until the gas is liberated. After after the gas bubbles on the surface of the balls disappear. So इकडे काय व्हायले? ते कार्बन डायऑक्साइड गॅस काय रिलीज होते ने दॅट इज इन द फॉर्म ऑफ बबल्स. बबल्स मध्ये बबल्स फॉर्म मध्ये ते येऊन काय व्हायले? नेप्थलिन बॉल्सला ते अटॅच होते. ते बबल्स काय होते? नेप्थलिन बॉल्सला अटॅच होऊन त्यांना काय करते? ते वर घेऊन येते. नेप्थलिन बॉल्सला वर घेऊन येते. ते हे प्रोसेस कंटिन्यू होते. कवापासून कंटिन्यू होते म्हटलं तर गॅस काय हुआ हो? बबल्स फॉर्म मध्ये येऊन नंतर ते गॅस डिसअपियर हुआ. ओके. गॅस डिसअपियर हुलं तर कामली नेप्थलिन बॉल्स खाली येऊन सोडतात. दे स्टॉप डान्सिंग. सो आणि एकदा आम्ही हे चेक करू हा. आणि एकदा आम्ही रिसेट करतो. 1 मिनिट. सो इकडे बघा. फर्स्टली विनेगर घालू आपण बीकर मध्ये. सो विनेगर घातल्यानंतर नेप्थलिन बॉल्स काय करतो? बीकर मध्ये घातलो. ते झाल्यानंतर हाफ स्पून हाफ स्पॅच्युला मी बेकिंग सोडा काय कराले? बीकर मध्ये घातलो. तर इकडे तुम्ही बघितलं तर कार्बन डायऑक्साइड रिलीज होलं आणि बबल्स फॉर्म मध्ये येऊन काय कराले? ते नेप्थलिन बॉल्सला डान्स करायला हेल्प कराले. त्यांनी घेऊन यालेत वर नेप्थलिन बॉल्सला. ओके. ते झाल्यानंतर अंटिल गॅस रिलीज कम्प्लिटली रिलीज झाल्यानंतर नेप्थलिन बॉल्स खाली येऊन बसून सोडतात. आणि ओके. सो हे कशासाठी होते म्हटलं तर आणि एक विषय तुम्हाला सांगते मी. 1 मिनिट. हे कशासाठी होते म्हटलं तर ते काय नेप्थलिन बॉल्स आहे ने नेप्थलिन बॉल्स
काय डेन्सिटी आहे ने ते ते काय होते इथं कम राहते. ओके, नेप्थिलीन बॉल्स काय होते त्यांचं लाईटनेस कम होऊन सोडते. कम होऊन होऊन त्यांनी काय करते बीकर मध्ये सिंक होते. ओके, इज इट क्लिअर? So in this experiment, what happens when baking soda reacts with vinegar, carbon dioxide gas is released. So density काय है नेप्थिलीन बॉलचं काय डेन्सिटी आहे ने ते जास्त आहे when compared to baking soda. So बेकिंग सोडाला आम्ही कम्पेअर केलं तर नेप्थिलीन बॉलचं डेन्सिटी जास्त आहे. सो ऑटोमॅटिकली कवा मी घालतो ना तेव्हा ते खाली जाऊन बसून सोडते फर्स्टला. नंतर कार्बन डायऑक्साईडची बबल्स रिलीज होलं तर ते काय करते ती हे नेप्थिलीन बॉल्सच्या सरफेसला अटॅच होऊन त्याला वर घेऊन येते. सो वर घेऊन गेल्यानंतर त्यांचं लाईटनेस अजून थोडं जास्त होऊन सोडते. ओके, जास्त होऊन सोडते. ऑल राईट, ते झाल्यानंतर बबल्स काय करते ते कंटिन्युअसली मुवमेंट करायला हेल्प करते नेप्थिलीन बॉल्सला. ओके, अँड फायनली कवा ते टोटली बबल्स म्हटलं तर कार्बन डायऑक्साईड गॅस रिलीज होऊन सोडते ना ऍटमॉस्फिअर मध्ये, तेव्हा काय होते त्याचं नेप्थिलीन बॉल्सचं डेन्सिटी आणि जास्त होऊन ते खाली होऊन सोडते. ओके, आणि एकदा आम्ही बघूया मग. सो मी इकडं बेकिंग सोडा आणि घालतो बघा. सो घातल्यानंतर काय व्हायला इथं बीटरूट एक्स्ट्रॅक्ट ऍड केलं. येस, ते क्लिअर विजन देते बघा कसं नेप्थिलीन बॉल्स मूव्ह करायला ती कसं इकडे बबल्स फॉर्म मध्ये त्यांना हेल्प करायला ती ती मुवमेंट व्हायला. सो कम्प्लिटली ऍटमॉस्फिअर मध्ये कार्बन डायऑक्साईड गॅस रिलीज होलं तर तेव्हा आणि नेप्थिलीन बॉल्सचं वेट काय होते जास्त होऊन ते आणि खाली येऊन सोडते. ओके, सो दिस हॅपन्स स्टील कार्बन डायऑक्साईड बबल्स आर देर. कार्बन डायऑक्साईडची बबल्स म्हणतात तर ते गॅस कम्प्लिटली हवामध्ये जाऊन सोडते, डिसअपिअर होऊन सोडते तेव्हा आणि ते खाली येऊन सोडते नेप्थिलीन बॉल्स. ओके, इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? सो आता आम्ही इथं काय शिकलो? आम्ही नेप्थिलीन बॉल्सच्या प्रॉपर्टीज शिकलो बेकिंग सोडाची प्रॉपर्टीज शिकलो आणि कसं ते ऍसिड संग रिॲक्ट होते आणि कवा रिॲक्ट होते कार्बन डायऑक्साईड गॅस रिलीज होते आणि ते कसं रिॲक्ट होते नेप्थिलीन संग ते पण आम्ही इकडं बघितलं. ओके, इज इट क्लिअर? सगळ्यांना समजलं? ऑल राईट. सो आता आम्ही काय करूया आजचं एमसीक्यू क्वेश्चन्स बघूया मग. I hope everybody understood this. So first question, baking soda is also known as dash. Baking soda आणि एक नाव आहे ते काय आहे? सोडियम क्लोराइड पण सांगतो, सोडियम बायकार्बोनेट पण सांगतो, सोडियम नायट्रेट पण सांगतो या फिर सोडियम कार्बोनेट पण सांगतो. आम्ही कॉन्सेप्ट मध्ये शिकलो ना बेकिंग सोडाचं आणि एक काय नाव आहे आम्ही काय म्हणून सांगतो त्याला? इट इज येस, व्हेरी गुड, ऑप्शन डी सोडियम बायकार्बोनेट सॉल्ट पण सांगतो. येस. Second question. Name the gas which is evolved when baking soda reacts with vinegar. So, कोणचं गॅस रिलीज होते कवा म्हटलं तर बेकिंग सोडा आणि विनेगर एक दुसऱ्याचं रिॲक्शन होते ने कवा कोणचं गॅस रिलीज होते? नायट्रोजन, हायड्रोजन, ऑक्सिजन या फिर कार्बन डायऑक्साईड. बेकिंग सोडा विनेगर संग रिॲक्ट होलं तर काय होते? कोणचं गॅस रिलीज होते? ऑब्विसली येस, कार्बन डायऑक्साइड गॅस रिलीज होते. येस, व्हेरी गुड. नेक्स्ट, कार्बन डायऑक्साइड इज अ केमिकल कंपाउंड दॅट इज युजली इन द फॉर्म ऑफ डॅश. सो कार्बन डायऑक्साइड एक सारखंच काय आहे हे एक ऍक्च्युली केमिकल कंपाउंड आहे. ते कोणत्या फॉर्म मध्ये राहते? गॅस फॉर्म मध्ये राहते की लिक्विड फॉर्म मध्ये राहते की सॉलिड फॉर्म मध्ये राहते या फिर नन ऑफ दिस? तो कोणचं बी ऑप्शन करेक्ट नाही आहे. आम्ही आता तर बघितलो. येस ऑर नो, विनेगर आणि बेकिंग सोडा संग रिॲक्शन होलं तर काय होते? कार्बन डायऑक्साइड इज रिलीज इन द फॉर्म ऑफ गॅस म्हणून सांगितलो. येस ऑर नो? सो कार्बन डायऑक्साइड कोणत्या फॉर्म मध्ये राहते? गॅस फॉर्म मध्ये राहते. नेप्थिलीन बॉल्स आर ऑप्टेन्ड फ्रॉम. नेप्थिलीन बॉल्स आम्ही कसं प्रोड्यूस करतो? कसं उत्पन्न करतो त्याचं? कोल टार यूज करून या फिर प्लांट्स यूज करून या फिर मिनरल्स या फिर कोक? मी काय यूज करतो? येस, आम्ही कोल टार यूज करतो. येस ऑर नो? येस. नेम द नॉन फ्लेमेबल गॅस. ह्याच्यामध्ये कोणचं नॉन फ्लेमेबल गॅस आहे? नॉन फ्लेमेबल म्हटलं तर
त्याला आम्ही यूज केलं तर ते गॅसला यूज केलं तर पण फायर नाही लागते. ओके. फायर इट डज नॉट कॉज एनी काइंड ऑफ फायर. अमोनिया, मिथेन, हायड्रोजन या फिर कार्बन डायऑक्साइड नॉन फ्लेमेबल म्हणून सांगतो आम्ही. ते फायर लागायला लावायला हेल्प नाही करते. कार्बन डायऑक्साइड ओके चेक करू आपण. ओके आता तर मी चूज करते मन. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड ॲज अ मॉथ रेपेलेंट. सो आम्ही ह्याच्यामध्ये दिलेत ना 4 ऑप्शन्स मध्ये कोणचं आम्ही मॉथ म्हटलं तर किड्याला मारवायला यूज करतो. नेप्थलीन बॉल्स, वॉशिंग सोडा, विनेगर या फिर सोडियम बायकार्बोनेट. आम्ही येस नेप्थलीन बॉल्स यूज करतो. नेक्स्ट 7th वन, लाईफ राफ्ट्स अँड लाईफ जॅकेट्स आर इन्फ्लेटेड विथ. सो तुम्ही कवा तर बोटिंग गेलं तर या फिर कोणत्या बी ऍडव्हेंचरस ऍक्टिव्हिटीज करा त्याच्यामध्ये लाईफ जॅकेट्स देते तुम्हाला या फिर लाईफ राफ्ट्स म्हणून राहते. सो ते काय राहते ती असं फुगासारखं राहते ते. येस और नो. येस. सो त्याच्यामध्ये कोणचा गॅस घालते काय कोणचा हवा राहते त्याच्यामध्ये. झेनॉन, कार्बन डायऑक्साइड, आर्गन या फिर ऑक्सिजन ह्याच्यामध्ये कोणचं राहते. कार्बन डायऑक्साइड ओके चेक करू आपण. नेक्स्ट 8th क्वेश्चन, विच गॅस इज युज्ड बाय प्लांट्स टू प्रिपेअर देअर ओन फूड. सो प्लांट्स कोणचा गॅस यूज करून स्वतःची फूड प्रिपेअर करायला त्यांनी यूज करतात कोणचा गॅस. सो त्याला आम्ही फोटोसिंथेसिस प्रोसेस पण सांगतो. येस और नो. फोटोसिंथेसिस प्रोसेस मध्ये प्लांट्स काय करते ती स्वतःने काय करून घेते फूड प्रिपेअर करते. येस और नो. सो कोणचा गॅस यूज करतो आम्ही कार्बन डायऑक्साइड. येस. 9th question, a chemical that is used in the production of plastics, resins, fuels, insecticides and dyes. सो आम्ही कोणचं प्रोडक्ट यूज करतो प्लास्टिक प्रोड्यूस करायला, रेझिन्स या फिर फ्यूल या फिर इन्सेक्टिसाइड्स या फिर डाईस हे सगळं प्रोडक्ट्स प्रोड्यूस करायला आम्ही कोणचं केमिकल यूज करतो. अमोनिया, नेप्थिलिन, सोडियम या फिर कॅल्शियम. इट इज येस नेप्थिलिन आम्ही यूज करतो. नेक्स्ट, what is the reason behind the movement of naphthalene balls in the experiment. So naphthalene balls कशासाठी मूवमेंट करते ते खालीवर खालीवर कशासाठी करतात त्यांनी. ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ कार्बन डायऑक्साइड, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन, ड्यू टू ऍब्सेन्स ऑफ ऑक्सिजन या फिर नन ऑफ दिस. इट इज बिकॉज ऑफ कार्बन डायऑक्साइड रिलीज होते आणि ते काय करते नेप्थिलिन संग ते अटॅच होते. नेप्थिलिनचं काय सरफेस राहते ना त्याला कार्बन डायऑक्साइड गॅस बबल्स फॉर्म मध्ये अटॅच होऊन ते काय करते ती नेप्थिलिन बॉल्सला वर घेऊन येते ती आणि कवा ते टोटली कार्बन डायऑक्साइड कम्प्लिटली हवामध्ये रिलीज होऊन सोडते ने तेव्हा आणि त्याचं डेन्सिटी नेप्थिलिन बॉल्सची डेन्सिटी जास्त होऊन आणि खाली येऊन ते बसून सोडते ती. ओके. येस. सो आमची आन्सर्स चेक करू करेक्ट आहे काय. लेट्स सी. येस सगळी आन्सर्स करेक्ट आहे. ओके. सो येस व्हेरी गुड. आय होप तुम्हाला पण लाईफ फन आलं डान्सिंग बॉल्सचं ऍक्टिव्हिटी बघून मन सांगतो. सो आजचा क्लास आम्ही इथंच स्टॉप करू आपण नेक्स्ट क्लासमध्ये आधी भेटूया. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय विद्याशक्ती. थँक्यू मॅम.